किचनच्या ओट्यापासून पुस्तकाच्या पानापर्यंतचा प्रवास सोपा नसतो. एका हातात पोळपाट, दुसऱ्या हातात स्वप्न असतात. घरासाठी जगताना कधी कधी स्त्री स्वतःलाच विसरते. बट डीप इनसाइड एक आवाज आतून येत असतो, आय कॅन डू समथिंग फॉर माय सेल्फ. आणि म्हणूनच मी किंवा तुम्ही स्वतःचे स्मॉल हॅपीनेस, स्वतःसाठी जगणं, स्वतःसाठी 5 मिनटं निवडणं, स्वतःचा थोडा थोडा अभ्यास करणं, जसा वेळ मिळेल घरकाम, जबाबदाऱ्या, मुलं, यातून आपला वेळ शोधत असतो, चोरत असतो. नमस्कार मंडळी, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव वैशाली आहे. मी एक हाऊसवाईफ आहे, मी टीचर आहे, मी एक ऑनलाईन टीचरसुद्धा आहे, यूट्यूबरसुद्धा आहे आणि तुमच्यासारखी एक लर्नरसुद्धा आहे, जे की TET, CTET, अदर एक्झाम किंवा मग पास झालेली आहे, आता सेटची तयारी करत आहे. तर मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की मी माझ्या अभ्यासाची जर्नी कशी फॉलो करते. मी TET, CTET, मी कुठले गुरु फॉलो केले होते किंवा मी कुठले ऑनलाईन क्लासेस लावलेले होते का, मी घर सांभाळून अभ्यास करताना कोणाला फॉलो करते किंवा मग मी स्वतःला कशी मोटिवेट ठेवते, या सगळ्याचं माझं जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जेणेकरून तुम्ही माझ्यासारखे आहे, मी तुमच्यासारखे आहे, तुम्हाला खूप उपयोगी पडेल. त्यामुळे कुठेही जाऊ नका, व्हिडिओ स्किप करू नका, आवर्जून पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हालाही गाईड मिळेल की तुम्हाला कसा अभ्यास करता येईल. चला तर मैत्रिणींनो, खरं सांगू का, अभ्यास पुन्हा सुरू करणं म्हणजे खूप कठीण वाटतं. वय, जबाबदाऱ्या, घर सगळं सांभाळताना मन इतकं थकून जातं की स्वतःकडे वेळ आपल्याला बघायलासुद्धा लक्षही राहत नाही आणि चॅलेंजही वाटतं. आणि मग आपल्याला जाणवलं की जर आपण स्वतःसाठी जर काही केलं नाही, तसंच बसून राहिलो, ठीक आहे, झाले ना आता यूट्यूबर, झाले की ऑनलाईन टीचर, पण नाही, आतून एक समाधान नाही, अजून काहीतरी करायचं आहे, अजून छान काहीतरी करायचं आहे. तुम्हालाही असंच वाटत असेल ना? तर बघा, मी जेव्हा TET किंवा CTETचा अभ्यास करत होते ना, मी काही गुरूंना फॉलो केलं होतं. मी काही क्लासेस पण अटेंड केले होते, जसं की जसं रायझिंग टीचर, आता मी ज्या प्लॅटफॉर्मवर काम करते ते रायझिंग टीचर सरांचंच आहे. आणि इग्नाईट अकॅडमी, त्यांना पण मी फॉलो केलं होतं. नंतर CTETसाठी मी आपले जे सचिन सरांची अकॅडमी आहे, KVSसाठी त्यांनाच फॉलो केलं होतं मी. सचिन सरांची अकॅडमी, हिमांशी मॅम, अध्ययन मंत्राचे रोहित सर, या सर्वांना मी फॉलो करत करत माझा जर्नी मी सुरू केला होता. कारण आणि मला त्यात यश पण आलं, कारण माणसाच्या आयुष्यातनं गुरुला खूप जागा असणं आवश्यक आहे. कारण कसं असतं, जोपर्यंत आपल्यासारखा हाऊसवाईफला लायब्ररी जाणं तर शक्य नसते, रोज शक्य नसते, कधी वेळ नसतो, कधी घरची जबाबदारी असते आणि स्वतःसाठी तर वेळ काढणं एक इन्व्हेस्टमेंट असते आपली, आपलं आयुष्य बदलायचं असते आपल्याला. मग आपल्याला वाटतं की आता पुस्तक जर हातात घेतलं तर आपण खूप पुस्तक असं जर केलं, त्याच्यासाठी थोडा माइंड पण लागतो, स्मार्ट वर्क लागते, कधी योग्य गुरुही लागतो. आणि त्यामुळेच आपल्याला जर एक गोष्ट म्हणजे आपल्याला किंवा तुम्हाला किंवा मलाही जोपर्यंत योग्य मार्गदर्शन, जे TETसाठी, CTETसाठी किंवा आता सेटसाठीही मी माझे गुरु फॉलो करायला लागले. म्हणजे जसं की ऑनलाईन क्लास लावणं किंवा मग यूट्यूबवर फ्रीमध्ये त्यांना बघणं, तेव्हापासनं मला एक गोष्ट समजली की योग्य मार्गदर्शन जर आपल्याला असेल ना, तर आपला अभ्यास सोपा व्हायला लागतो. म्हणून मी माझ्या आयुष्यात गुरुला खूप मोठा दर्जा दिलेला आहे. कारण कसं असतं, गुरु कुठलाही असला, ज्या गुरुचं आपल्याला समजतं, ज्या गुरूंना आपल्याला वाटतं की मी या गुरुचं लेक्चर बघितलं तर त्यामुळे मला ज्ञान मिळणार आहे. मला कमेंटमध्ये विचारतात, ताई तू कुठला क्लास लावला होता, तू कुठल्या सरांना फॉलो करते. तर मी एवढंच सांगेन, तुम्हाला ज्या गुरुचं समजते, तुम्हाला ज्या गुरुची भाषा समजते, त्या गुरूंना तुम्ही फॉलो करा. आता मी जे सर सांगितले खूप छान आहेत. आता मी तर कसं असतं, आपल्याला ना एक आपल्यासमोर चॅलेंज असतं की ते आम्ही अभ्यास कसा करायचा, तशीच आपण योग्य तयारी कशी करायची. कारण योग्य गायडन्स मिळालं तर कॉन्फिडन्सही आपला वाढायला लागतं. म्हणून उंबरठ्याच्या आतच नाही, स्त्री आपली जी स्वप्न असतात ते उंबरठ्याच्या बाहेर पण असतात. तिच्या हातात फक्त भांडी नाहीत तर भविष्य घडवायची ताकदही असते. शी इज नॉट जस्ट हाऊसवाईफ, शी इज अ वुमन विथ ड्रीम्स. आत्ता मी तुम्हाला सांगते की मी तुम्हाला सांगितलं TET पण सांगितलं, CTET पण सांगितलं. आता मी तुम्हाला सांगते की मी सेटसाठी म्हणजे नेट सेटसाठी मी अस्पायर अकॅडमीचे क्लासेस जॉईन केलेले आहे आणि मला योग्य वाटले, मला छान वाटले. सर खूप छान एक्सप्लेन करतात. पर्सनली मी त्यांचे गायडन्स बघत आहे, मी स्वतः त्यांना मी क्लास लावले आहे त्या सरांचे, मला छान वाटत आहे. विशेष म्हणजे ना, मला त्यांची पद्धत आवडली शिकवण्याची, खूप डिटेलमध्ये शिकवतात. जोपर्यंत आपल्याला समजत नाही ना तोपर्यंत ते शिकवत राहतात. त्यामुळे आवडलं मला ते आणि त्यामुळेच मग मी त्यांचे क्लास जॉईन केले आहे. आणि खरंच तुम्हाला सांगते, जर तुम्हालाही वाटत असेल
ताई आम्हाला तू सुद्धा सांग, तू जे सेटचे विद्यार्थी असेल त्यांना जर आवडेल माझ्यासोबत अभ्यास करायला, तर त्यांना मी जी लिंक जॉईन केलेली आहे त्या क्लासची, ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्ही सुद्धा जॉईन करू शकता तुमची इच्छा असेल तर, आणि आपला प्रवास आपण सोबत सुरू करू शकतो. नक्की मला कमेंट करा, मी तुम्हाला आणि पिन कमेंटमध्ये पण टाकते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकते. आणि बाकीचे जे TET सीटेटचे जे सर आहे ते सगळं मी तुम्हाला मागील व्हिडिओत सांगितलेले आहे, भरपूर व्हिडिओ आहे. तरी तुम्हाला वाटत असेल तर त्यांच्या पण मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल किंवा कमेंटमध्ये देईल. तुम्ही विचारा मला, मी तुम्हाला नक्की कमेंट करेल. म्हणून स्वतःला ना आत्ता या क्षणापासून उंबरठ्याच्या आतच बघू नका, उंबरठ्याच्या बाहेर बघा. आणि कारण आपण जरी कुठल्याही परीक्षेची तयारी करत असलो तरी आपल्याला स्वतःसाठी उभं राहिलोच पाहिजे, कारण आपल्या स्वप्नासाठी कोणी उभं राहणार नाही. सगळे म्हणतील, सगळ्यांच्या डोळ्यात येईल की नाही ही फक्त कामं करते ना, तिच्याचसाठी ती जगायला पाहिजे. कोणी हिला समोर नेऊ नका किंवा ही स्वतः समोर जायला नको, कारण त्यांना टेन्शन येईल जर ही समोर गेली तर आमचं कोण करेल. म्हणून आपण स्वतःसाठी खूप काही शिकू शकतो, स्वतःसाठी करू शकतो. आणि अशीच माझी ऑनलाईन क्लास आहे किंवा मी कोणाला फॉलो करते हे मी तुम्हाला या व्हिडिओत सांगितलं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला जर स्वतःसाठी इन्व्हेस्टमेंट जर करायची असेल तर करा, गुरु घ्या. किंवा मग ज्यांना नाही आवश्यकता सेल्फ स्टडी करायची आहे ते यूट्यूबवर फुल लेक्चर्स बघू शकतात. तर मी पुन्हा सुरुवात केली आहे, तुम्हीही करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमचा एक लाईक एखाद्या हाऊसवाईफ्सला मोटिवेशन देऊ शकतो, तुमची एक कमेंट एखाद्या हाऊसवाईफला रिस्टार्ट करू शकतो. आणि त्यामुळे हो, एक तर राहिलंच सांगायचं, जर तुम्हालाही माझ्या या जर्नीसोबत यायचं असेल तर आपले 2 व्हॉट्सअप चॅनल आहे. एक नेट सेटसाठी आहे, त्याची पण लिंक मी पिन कमेंटमध्ये देते. आणि एक दुसरं आहे मोटिवेशन विथ वैशाली या यूट्यूब चॅनलचं. तिथे TET सीटेटची मी नोट्स टाकते बघा, मी इथे दाखवत आहे तुम्हाला. मी असे शॉर्ट नोट्स टाकते, तुम्ही तिथे जॉईन होऊ शकता आणि तुमची जर्नी कंप्लीट करू शकता. चला तर आता आपल्या स्वप्नांना वय नसते आणि आपले पुन्हा उभं राहण्याची आपल्याला ती हिंमत करावी लागेल. कालपर्यंत आपण घरासाठी जगत होतो, आता स्वतःसाठी थोडं जगूया. त्यांनीच आपल्याला छान प्रोत्साहन मिळेल आणि स्वतःला प्रोग्रेस करू शकू. भेटूया पुढील जर्नीसोबत, पुढील मोटिवेशनसोबत, पुढील अभ्यासासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला काय पाहिजे ते. बाय.